ट्राय करूया. मस्त स्ट्रेचेबल आहे आणि तर पटापट जिगेड अटॅच करतो. तर नमस्कार मित्रांनो, सी मॉन्स्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव चव्हाण पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आलोय फिशिंगसाठी आणि आपल्याला आसिफ भाई यांनी काही रबर दिलेत टेस्टिंगला. तर ते तुम्हाला दाखवतो पहिले आधी आणि त्याच्यावरतीच आज ट्राय करायचे आहेत. काय कॅच होते काय बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पाऊस पण येतोय, भरपूर धरलाय पाऊस, वारा सुटलाय. तर चला स्टार्ट करू. तर हे बघा, हे 2 कलर आलेत. म्हणजे आसिफ भाई कोस्टल अँगलर यांच्याकडून आपल्याला टेस्टिंगला दिलेले आहेत. तर बघूया याच्यावरती काय कॅच होत आहेत. आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. किंमत आहे फक्त 299 रुपये. 6 रबर आहेत त्यामध्ये. तर तुम्हाला पाहिजे तर खरेदी करा तिथून आणि आपण बघूया, आता ट्राय करूया ह्याच्यावरती काय मिळतं आहे. तर चला. तर मित्रांनो, हे बघा, हे कास्टन कॅचे जिगेड आहेत. 6/0 14 ग्रॅमचं जिगेड आहे. हा आपण यूज करतो आता. तर हा रबर शेड यूज करतो. पॅकिंग वगैरे मस्त आहे. हा कलर यूज करतो. बघा, पाणी गढूळ पाणी आहे थोडं. आणि हा रबर बघा मित्रांनो, ह्याचे टेल बघा. म्हणजे रेग्युलर आपण जे रबर शेड यूज करतो ना त्याच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे ॲक्शन जरा चांगली भेटेल. थोडी अशी पसरट अशी आहे. तर बघूया, ट्राय करूया. मस्त स्ट्रेचेबल आहे आणि तर पटापट जिगेड अटॅच करतो. सिक्स बार 0 परफेक्ट बसतो आहे कास्टन कॅचचा जिगेड. परफेक्ट अटॅच झालेला आहे. तर फिशिंग करायला रेडी झालेलं आहे आता रबर. तर चला डायरेक्ट स्पॉटवरती जाऊ. हा रबर यूज करतो हा बघा. याच्यावरती काय कॅच होते बघूया. कास्टन कॅचचा जिगेड आहे 14 ग्रॅम आणि पाणी सुकलेलं आहे पूर्ण. तर त्यासाठी 14 ग्रॅम यूज करतो आहे, जेणेकरून अडकू नये आपला रबर. आणि पहिलीच कास्टिंग. बघूया पहिल्याच कास्टिंगला लागतो काय मासा. पहिल्या कास्टिंगला काय नाही मित्रांनो, इथे खूप दिवसांनी गरवाला भेटला आहे मला. म्हणजे पाणी खवळलेलं असल्यामुळे इथे यायला भेटायचं नाही. पाणी आता थोडं शांत झालं आहे, त्यामुळे इथे ह्या स्पॉटला भरपंजी जवळजवळ 1, 2, 2.5 महिन्यांनी इथे भेटला आहे गरवायला. तर चान्सेस आहेत इथे. एक काळोख पडेपर्यंत तरी आपल्याला काही ना काही स्ट्राईक होतील. ते बघूया आपण व्हिडिओमध्ये. आता लो टाईड आहे, अर्ध्या तासाने हाय टाईड टर्न होईल. आत्ता काय लागलं त्याने, तर टर्न झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीतरी कॅच होईल. तोपर्यंत वेट करूया. 7:30 वाजेपर्यंत फिशिंग करायची आहे.
7:30ला पूर्ण काळोख पडतो, त्यामुळे 7:30पर्यंत फिशिंग करणार आहे. लागेल काहीतरी. क्रॉस मारून बघतो वरच्या साईडला, तिथे एकदमच कमी पाणी आहे. रबर अडकण्याचे चान्सेस या बाजूला जास्त. रॉड बघा आपली मिचेलची ट्राक कंपनीची रॉड आहे. 8 फुटी आहे, पूर्ण लाईटवेट आहे. 150 ग्रॅम साधारण वजन आहे रॉडचं, त्यामुळे ॲक्शन वगैरे द्यायला परफेक्ट, भारी एकदम. म्हणजे रॉड घेतलं आहे कारण कानाईचा पायरं होतो त्यावेळी म्हणजे श्रिम्पला वगैरे ॲक्शन द्यायला बघा, त्यासाठी घेतली आहे. इथं कानाईचा रिपोर्ट होईल त्यावेळी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच ती. अजून काही स्ट्राईक नाही भेटत आपल्याला, असं जास्त वाट बघायला लागत नाही, पटकन स्ट्राईक भेटते 2-4 कास्टिंगमध्ये. अजून काही स्ट्राईक नाही भेटत आहे, बघूया, वेट करूया. आणि टोटल काळोख पडेपर्यंत गरम राहायची, म्हणजे काहीतरी आपल्याला कॅचेस बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, अर्ध्या तासाची गॅप घेतली आणि आता पाणी टर्न झालं आहे. तर बघूया आता कास्टिंग करून काय भेटतं आहे. काय पाऊस पण धरला आहे, पाऊस होते चालू झाला आहे, समोरून येतो आहे पाऊस. आला, बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. कॅचेस आज दाखव कॅचेस. वारा सुटला, हे बघा आत्ता वारा सुटला आहे, म्हणजे पाऊस 100% येणार. वातावरण तर झालेलं आहे आणि तिकडे जयगड साईडला पाऊस पडतोय. ती जयगड आणि गणपतीपुळे साईड आहे, त्या साईडला पाऊस चालू झाला आहे. आत्ता 7 वाजून गेले आणि थोडाच वेळ राहिला आहे. नंतर काय कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही काळोख पडणारी, ते उजेडातून काहीतरी स्ट्राईक होऊन दे.
पावसाने सुरुवात केली आहे बारीक बारीक. आता पाऊस आल्याच जमा. रेनकोटची कॅप लावून घेतो. वारा फक्त सुटू दे नको जोरात. कास्टिंगला प्रॉब्लेम, खूप कास्टिंगला प्रॉब्लेम, कारण लावला आहे जिगेट 14 ग्रॅमचा. लाईन आहे YGRची 26 mm. कास्टिंग चांगलं होतं आहे. वारा आला तर प्रॉब्लेमॅटिक आहे ते. मागे टाकलाय तो. हा कुठला तो समजत नाही. पण मित्रांनो, खूप वेळानंतर मासा लागला आता आपल्याला. तोच रबर शेड आहे. खाली उतरून घेऊया. दिसतंय काय माहीत नाही तुम्हाला, कारण काळोख पडला. तांबोशी आहे, चांगल्या साईजची तांबोशी आहे. हे बघा, दिसतंय का? बघूया, मोबाईलमध्ये दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, ही बघा तांबोशी भेटली आहे. आणि रबर शेड तोच आहे, बॅड फिशचा. ही तांबोशी आहे, साधारण 700 ते 800 ग्रॅमची तांबोशी आहे. आणि हे बघा टायमिंग बघा, साधारण टायमिंग आत्ता वाजलेत किती, 7:30 वाजलेत. आणि ही आपल्याला कॅच झाली आहे. आलेलो आपण 6 वाजता आणि 1.5 तासाने कॅच झाली आपल्याला. गोप्रोमध्ये दिसलेली आहे काय माहीत नाही तुम्हाला, पण हे बघा, हा रबर शेड आहे. यूज करून बघा तुम्ही, जबरदस्त रबर शेड आहे. रिझल्ट आहे रबरला.